चला दुपारचे 3:30 वाजले. आम्ही निघालोय बाहेर चमचमीत बेळ करण्यासाठी. सामान आणायला निघालो. फक्त चिरमुरे आणणार आहे, नाही तर सगळं आम्ही घरात बनवतो, बाहेरचं काही आणत नाही. कशा डझन आहेत पण त्या? 60 रुपये डझन. आणि त्या ठेवलेल्या ते दिवे ठेव. हा सगळ्या प्रकारच्या आहेत पण त्या. दिवाळी आली म्हटल्यानंतर हे सुद्धा आहे. चला मस्तपैकी आज भेळीचा बेत. खूप दिवस झाले खाल्ली नाही. चुरमुरे आणले बाजारातनं. बँकेत जाऊन काम करून आले. छोटी छोटी काम असतात पण किती पटकीना होतात. चला आज भेळ करायची. खूप दिवस झालं भेळ खाल्लेली नाही. मस्तपैकी चटपटीत भेळ. आणि माझं बँकेत काय काम होतं तर माझं पुस्तक फाडलं होतं राजने. मला वाटलं त्याला खूप म्हणजे अर्ज भरायला लागेल, करायला लागेल, म्हणून मी जात नव्हते. पण बाहेर पडल्यानंतर कामं किती छान छान आणि छोटी छोटी असतात, ते होतात लगेच. गेले नंतर त्याच्यावरचा नंबर दाखवला, अकाउंट नंबर. लगेच 5 मिनिटात मला पुस्तक मिळालं. म्हणजे मला खूप भीती वाटते बँकेत जायची, करायची, की का आपल्याला येत नाही काम. पण नाही, बाहेर पडलं की आपल्याला सगळी माहिती होती. मी कधी ह्याच्या आधी जात नव्हते बँकेत जायला, बाहेर मार्केटमध्ये जायला. पण नाही, आता ठरवले बाहेर पडायचं आणि आपली कामं आपण करायची. 5 मिनिटात बँकेचं पुस्तक मिळालं, घेऊन आले, चिरमुरे घेऊन आले. आता मस्तपैकी चटपटीत भेळ. भेळीसाठी हे चिरमुरे आणलेले आहेत. आता हे पाटीत ओतलेले आहेत. आता मी करणार आहे घरच्या घरी शेव. ती पण दाखवते तुम्हाला शेव कशी करायची. सकाळी मस्तपैकी असा मसाल्याचा डबा धुतलेला आहे, स्वच्छ छान दिसतोय का नाही. ही चिंच भिजू घातली मी. आता ही चिंच आणि हा गूळ भेळीसाठी. आता हे दोन्हीचं मिळून पाणी तयार करायचं चटपटी. आता मी घेत आहे अंदाजेच तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ. चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल, चमचाभर, छोट्या चमच्याने. चला आता मळून घेते. हा शेवगा हे ह्याच्यात घालते अशी आणि हे लावून घेते. किती छान वेडा पडलाय बघा. दिवाळीत सुद्धा मी घरीच बनवते सगळे पदार्थ असे. ही बघा कितीशी एवढ्या पिठातच एक छोट्या छोट्या वाटीनंच घेतला असेल बघा अंदाज. किती सुंदर शेव झाली आणि भरपूर झाली आहे बघा. चिवड्यासाठी आता शेंगदाणे भाजून घेते. आता शेव केलेली आहे ना, जरा चिवड्यात आता चुरते. इतकी कुरकुरीत आणि इतकी छान जी झाली ना, खूपच मस्त. असे शेंगदाणे पण भाजून टाकलेत.
मिक्स करते सगळ्या. गजराची मिरची पावडर खूप छान टेस्ट येते बरं. काही नाही, आता हे घालणार आहे मी चिवड्यासाठी. कढीपत्ता, चट, जिरे मोहरी, थोडासा हिंग, चवीनुसार हळद आणि गजराची पावडर. तिखट घालते 1 ते 1.5 चमचा घालते. आता फोडणी देते. आमच्यात खूप चिरमुरे आणि चिवडा खूप आवडतो. आणि चवीनुसार मीठ. चांगला हलवून घेते. आता सगळ्या चिवड्याला लावून घेते मी. आता ही फोडणी ओतलेली. चिवडा कुरकुरीत होण्यासाठी ही गरम कढई आहे ना, अशी चुरमुऱ्यात अशी घालायची, म्हणजे छान चिवडा कुरकुरीत होतो. अशीच ठेवायची म्हणून. ऊन नसलं काय नसलं नाही, अशी कढई घालून ठेवली ना खूप छान असा चिवडा कुरकुरीत होतो. गरम चिवडा अशी छान. आता चिवडा केलाय. आता भेळ करते. त्याच्यासाठी हा गूळ आहे ना, गॅसवर ठेवून गरम करून घेते. गूळ सगळा विरघळलाय. आता हे चिंचेचं पाणी केलंय ना, त्या गुळामध्ये ओतून घेते. आणि आता हलवते. खरंच खूप विकतसारखं पाणी झाले. मी टेस्ट करून बघितलं, मस्तच झालंय पाणी चिंचेचं आणि गुळाचं. मस्त झालं पाणी. चला आता चटपटीत भेळ करूया. चिवडा केलाय ना, आता घेते. किती पाहिजे तेवढं करून घेते. आता अजून थोडीशी शेव घालते. कांदा बारीक चिरलाय. कांदा बी चिरलेला आहे. टोमॅटो, छान अशी हिरवीगार कोथिंबीर आणि जरा चटपटीत करण्यासाठी ही मिरची, गजराज मिरची थोडीशी, मिरची पावडर थोडीशी, सुहानाचा चाट मसाला थोडासा, आणि आता आपलं चिंचेचं पाणी. आता मिक्स करायचं. अशी खूप सुंदर चटपटीत भेळ तयार झाली. अशी मस्तपैकी भेळ तयार झाली चटपटीत. कसा दिवस मावळायला लागला आणि मस्तपैकी अशी भेळ, ती सुंदर बघा. आणि भेळ खायला या संध्याकाळी.
तुम्हाला जर भेळची रेसिपी आवडली असली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. संध्याकाळी असं 5:30 पावणे 6 झालेत. असा दिवस मावळायला लागला. किती सुंदर आकाश, असे पक्षी इतके सुंदर छान उडतात ना संध्याकाळी. आणि वातावरण छान झाले आणि आता भेळ खाते. तुम्ही पण या भेळ खायला.